राजूर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर अज्ञात इसमांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री 12:30च्या सुमारास चितळवेढे घाटात घडली। याबाबत मिळालेली माहिती अशी की अकोले तालुक्यातील प्रचाराचा दौरा आटपून उत्कर्षा रुपवते संगमनेरकडे येत होत्या। राजूर जवळील चितळवेढे घाटातून येत असताना एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली। अंधाराचा फायदा घेत पसार झाले। या हल्ल्यात रुपवते यांना कुठलीही इजा झाली नाही, पण गाडीचे नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, कर्मचारी अशोक गाडे, विजय फटांगरे, शिंदे आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। वंचित बहुजन आघाडीचे समर्थकही मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते। घडलेल्या या घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त केला। रुपवते यांनी राजूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून अज्ञात इसमांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे यांनी सांगितले। राजूर भागामध्ये प्रचार संपून पुन्हा संगमनेरकडे जात असताना चितळवेढ्याजवळ माझ्या गाडीवरती एक हल्ला झालेला आहे, पण गाडीला डॅमेज झालेला आहे, काच फुटलेली आहे, पण मी एकदम सुखरूप आहे। माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, सगळ्या हितचिंतकांना विनंती आहे, कृपया कोणी राजूरच्या दिशेने येऊ नका। मला खूप फोन येत आहे की ताई आम्ही येतो, मी सुखरूप आहे, मला काहीही झालेलं नाही। आम्ही आता राजूर पोलीस स्टेशनला आणि पोलीस सगळे सहकार्य करत आहेत। तुमच्या घरी तुम्ही जिथे आहात तिथेच थांबून घ्या। उद्या सकाळी 7:30ला मी कोकणगावला जाण्यासाठी येणार आहे, तिथे आपण भेटूया। हात जोडून विनंती, कोणीही राजूरच्या दिशेने येऊ नये आणि सगळ्यांनी संयम घेऊन शांतपणे पुढचं आपण सगळं करणार आहोत। आपल्याला इलेक्शन कधीच न्यायचं आहे ही एक विनंती आहे। त्यामुळे कुठल्याही कार्यकर्त्यांनी राजूरच्या दिशेने येऊ नये एवढीच विनंती आहे। सक्षम न्यूज 20